नमस्कार. आपण मागील व्हिडिओमध्ये आपली स्वतःची रास कशी ओळखायची याबाबत माहिती घेतली होती. आपल्या जन्मपत्रिकेतील लग्नकुंडलीमध्ये चंद्र ज्या अंकाबरोबर आहे त्या अंकाची राशी ही आपली रास असते. त्यालाच चंद्ररास असं सुद्धा म्हटलं जातं. तुमची रास ही समजा मेष रास आहे तर मेष राशीसाठी त्या राशीचा स्वामी हा मंगळ आहे. म्हणजेच या ज्या 12 राशी आहेत त्या प्रत्येक राशीसाठी त्यांचे स्वामी ग्रह असतात. तर याच्यामध्ये वृषभ या राशीसाठी शुक्र हा त्याचा स्वामी ग्रह आहे. मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. असे इथे मी सर्व राशी आणि त्या राशींचे स्वामी ग्रह दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आता या ग्रहांचा जर तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा तुम्हाला स्वतःची काही प्रगती करून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या राशी स्वामीचा उपासना करू शकता. जर तुमचा राशी स्वामी हा रवी ग्रह असेल, म्हणजे सिंह रास आहे आणि त्याचा राशी स्वामी हा रवी आहे, तर रवी ग्रहासाठी उपासना मंत्र आहे ओम ह्रीं ह्रीं सूर्याय नमः. चंद्र ग्रहासाठी उपासना मंत्र आहे ओम सोम सोमाय नमः. मंगळ ग्रहासाठी उपासना मंत्र आहे ओम क्रां क्रीं क्रौं सह भौमाय नमः. बुध ग्रहासाठी उपासना मंत्र आहे ओम ब्रां ब्रीं ब्रौं बुधाय नमः. गुरु ग्रहासाठी ओम ग्रां ग्रीं ग्रौं गुरवे नमः. शुक्र ग्रहासाठी ओम शुं शुक्राय नमः. शनी ग्रहासाठी ओम शं शनेश्चराय नमः. आता हे जे 7 ग्रहांचे मी सांगितले, तर तुम्ही इथं पाहिलं तर हे ज्या 12 राशी आहेत त्या 12 राशींचे स्वामी हे असे 7 ग्रह आहेत. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी. इथं तुम्हाला कुठल्याही राशीचा स्वामी हा राहू किंवा केतू दिसणार नाही. राहू केतू हे कोणत्याही राशीचे स्वामी नसतात. परंतु आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू हे असतात आणि या ग्रहांचा देखील आपल्याला त्रास होत असतो. त्यासाठी राहू ग्रहासाठी आणि केतू ग्रहासाठी देखील उपासना मंत्र दिलेले आहेत. राहू ग्रहासाठी ओम राम राहवे नमः. केतू ग्रहासाठी ओम केम केतवे नमः. तर या प्रत्येक मंत्राचा उच्चार तुम्ही दररोज 108 वेळा केल्यास तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होते. व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.